प्रॅक्टिस सेट 1.5 फर्स्ट क्वेश्चन. 2 numbers differ by 3. 2 नंबर आहे त्याच्यामधला डिफरन्स आहे 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. अजून एक कंडिशन दिलेली आहे, तर ह्या दोन कंडिशनचे यूज करून आपल्याला ते नंबर फाइंड करायचे आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सची आपण डील करतो, त्यामुळे इथे आपण काय करूया, जे 2 नंबर दिले की ज्याचा डिफरन्स आणि ज्याच्या डिजिट्समध्ये असणारी कंडिशन दिलेली आहे त्या नंबर्सला आपण 2 व्हेरिएबलने डिनोट करूया. सो आपण काय करूया त्यासाठी, कन्सिडर सोल्युशन, कन्सिडर स्मॉलर नंबर ग्रेटर नंबर या टर्ममध्ये आपण नंबर मेन्शन करू. कन्सिडर स्मॉलर नंबर बी एक्स अँड ग्रेटर नंबर बी वाय. ओके, गिवन कंडिशन काय दिलेलं आहे, 2 numbers differ by 3. सो नंबर्स डिफर बाय 3. याचा अर्थ नंबरमध्ये असणारा डिफरन्स 3 आहे. नंबरमध्ये असणारा डिफरन्स पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच काय, ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर, दिस डिफरन्स इज 3. दिस इज इक्वेशन 1. एक लिनियर इक्वेशन आपल्याला मिळालं इन 2 व्हेरिएबल. त्याच पद्धतीने अनदर कंडिशन, सम ऑफ, कंडिशन बघा नीट वाचा काय सांगितलंय, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. सम ऑफ कसली सम, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, सम ऑफ twice the smaller number and thrice the greater number is equal to 19. ठीक आहे, 2 times smaller number plus 3 times greater number is equal to 19. हे कंडिशन दिलेले आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो 2 times smaller number म्हणजे 2x, 3 times greater number 3y is equal to 19. हे सुद्धा एक लिनियर इक्वेशन मिळालं. दिस इज इक्वेशन 2. हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. कोणती मेथड तुम्ही यूज करू शकता, -x आहे इथे, इथे +x +2x आहे, तर आपण काय करू, इक्वेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय करू, त्यानंतर दोन इक्वेशन ॲड करूया. सो 2 मल्टिप्लाइड बाय इक्वेशन 1, 2 ने मल्टिप्लाय केला, सो 2y - 2x इज इक्वल टू 6. याला बोलू आपण इक्वेशन 3. ओके, त्यानंतर ह्या दोन इक्वेशनची आपण ॲडिशन करूया. इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3, 2x + 3y इज इक्वल टू 19. 2y - 2x याला आपण असं लिहू, -2x + 2y इज इक्वल टू 6. ठीक आहे, एक्सच्या खाली x, वायच्या खाली y. ॲडिशन करतोय, +2x - 2x कॅन्सल होणार, 5y इज इक्वल टू 19 + 6 25. त्यामुळे yची व्हॅल्यू किती आली, देअरफॉर y इज इक्वल टू 25/5 अँड हेन्स y इज इक्वल टू 5. yची व्हॅल्यू मिळाली 5. ओके, त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपण कोणतं एक इक्वेशन रेफर करून फाइंड करू शकतो. So from equation 1, y minus x is equal to 3. Therefore, 5 minus x is equal to 3. 5 minus 3 is equal to x. X is equal to 2. x ची व्हॅल्यू मिळाली 2. x आणि y ची व्हॅल्यू मिळाली, तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. Therefore, numbers are 2 and 5. कंडिशन चेक करूया. 2 numbers differ by 3. 5 - 2 3. Sum of twice the smaller number, twice the smaller number म्हणजे 2 × 2 4 and thrice the greater number म्हणजे 5, thrice म्हणजे 3 times. ही सम किती येते, 4 + 15 दॅट इज इक्वल टू 90. सेकंड, कम्प्लीट द फॉलोइंग. आपल्याला काही फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये काही स्टेप्स दिलेल्या आहेत, त्या स्टेप्स फॉलो करून आपल्याला दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. सो व्हॉट इज गिवन, एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. आय एम अ रेक्टँगल, हा एक रेक्टँगल आहे. त्याच्या साईड्स दिलेल्या आहे 2x + y + 8, 4y - 5. ह्या दोन साईड्स दिलेल्या ऑपोजिट साईड्स. त्यानंतर अदर साईड्स आहे 2y अँड x + 4. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. फाइंड बाय पेरिमीटर अँड एरिया. तर रेक्टँगलचा पेरिमीटर एरिया सुद्धा फाइंड करायचा आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला रेक्टँगलच्या बेसिक प्रॉपर्टीचा यूज इथे करावा लागणार आहे. रेक्टँगल आहे म्हणजे प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे. आणि अनदर कंडिशन काय, की ऑपोजिट साईड्स इक्वल असतात. बरोबर, रेक्टँगलच्या समोरच्या साईड इक्वल लेंथच्या असतात. त्याचा यूज करून आपण ह्या दोन साईड इक्वेट करू, त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल. त्याच पद्धतीने ह्या दोन साईड इक्वेट करूया, त्यावरून एक कंडिशन मिळेल. त्या दोन कंडिशन सॉल्व्ह करून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल आणि त्यानंतर आपण रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया फाइंड करू शकतो. ठीक आहे, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. सो गिवन इज अ रेक्टँगल. वी नो for rectangle
ऑपोजिट साइड्स आर इक्वल. ऑपोजिट साइड्स इक्वल आहे त्यामुळे आपण असं लिहू शकतो देअरफॉर ही साइड आणि ही साइड या दोन लेंथ सारख्या असतील आणि या दोन लेंथ सारख्या असणार आहे. सो 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. देअरफॉर 2x - 4x - 2x + y - y म्हणजे +2y + 8 इज इक्वल टू 0. या दोन्ही टर्म आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केल्या. 2x - 4x - 2x y + y 2y + 8. इथे आपण 2 2 8 आहे त्यामुळे इथे आपण थ्रू 2 ने डिवाइड करू शकतो. सो -x + y + 4 इज इक्वल टू 0/2 इज 0. ओके, याला आपण रिअरेंज करूया. सो आपण 4 इथेच ठेवू. x - y किंवा x - y इज इक्वल टू 4 हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. ओके, अनदर कंडिशन अगेन ह्या दोन साईड ज्यावेळेस आपण इक्वेट करू ऑल्सो त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल ऑल्सो 2y इज इक्वल टू x + 4. ठीक आहे, आपण इथे असं करू शकतो देअरफॉर एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. x इज इक्वल टू 2y - 4 याला बोलू आपण 2. त्यानंतर आपण सबस्टिट्यूशन मेथड इथे यूज करू शकतो. सबस्टिट्यूशन मेथडच्या अकॉर्डिंग एक्सची ही व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करू त्यावरून आपल्याला इक्वेशन इन टर्म्स ऑफ y मिळेल. ते इक्वेशन सॉल्व करून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. सो फ्रॉम 1 and 2 x - y इज इक्वल टू 4 दॅट इज एक्सची व्हॅल्यू आपण पुट करतो 2y - 4 -y इज इक्वल टू 4 and therefore 2y - y -4 -4 -8 इज इक्वल टू 0 and hence y इज इक्वल टू 8. y ची व्हॅल्यू मिळाली. ओके, आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. x ची व्हॅल्यू काय असणार आहे फ्रॉम 2 x इज इक्वल टू 2y - 4 2y - 4 2 × 8 - 4 16 - 4 म्हणजे 2 12. सो x इज इक्वल टू 12. x आणि y ची व्हॅल्यू मिळाली तर याचा आन्सर तर आपल्याला मिळाला फाइंड व्हॅल्यू ऑफ x आणि y. नेक्स्ट फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. सो नेक्स्ट पार्टसाठी फॉर रेक्टँगल पेरिमीटर फॉर्म्युला माहिती आहे. पेरिमीटर इज इक्वल टू पेरिमीटर म्हणजे काय सगळ्या साईडच्या लेंथची ॲडिशन दिस प्लस दिस प्लस दिस प्लस दिस. त्यामुळे पेरिमीटर किती असणार आहे ट्वाइस ऑफ फॉर्म्युला पण असा लिहितो ना रेक्टँगलचं पेरिमीटर 2 इनसाइड ब्रॅकेट L + B किंवा याला असं लिहू शकतो 2 इनसाइड ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ. ओके, आणि एरिया काय असतो रेक्टँगलचा एरिया म्हणजे L × B आपण बोलतो लेंथ × ब्रेड्थ. ठीक आहे, आता आपण फक्त x आणि y ची व्हॅल्यू फाइंड केली बट आपल्याला लेंथ आणि ब्रेडची व्हॅल्यू सुद्धा फाइंड करावं लागेल. सो ऑल्सो लेंथ किती असणार आहे या दोन्ही लेंथ सारख्या आहे. तुम्ही कोणत्या एका ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यू पुट करा त्याच्यावरून तुम्हाला त्या रेक्टँगलची लेंथ मिळणार आहे. सपोज मी 4x - y घेतले 4x - y दोन्ही व्हॅल्यू सारख्याच असणार. इथे पुट करा किंवा इथे पुट करा. सो लेंथ इज इक्वल टू 4x - y 4 × 12 48 - 8 दॅट इज इक्वल टू 40. ओके, सो लेंथ 40 आली आणि ब्रेड्थ इज इक्वल टू x + 4 और 2y. सपोज मी x + 4 केला. सो x + 4 म्हणजे 12 + 4 16. 2y जरी केलं असतं तर 2 × 8 16 सेमच व्हॅल्यू आपल्याला मिळाली असते. लेंथ मिळाली ब्रेड्थ मिळाली. देअरफॉर पेरिमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ 40 + 16 2 × 56 112. ठीक आहे, याला आपण बोलू युनिट्स स्क्वेअर युनिट्स नॉट स्क्वेअर युनिट. पेरिमीटर आहे त्यामुळे पेरिमीटर येणार युनिट्समध्ये. आणि त्यानंतर एरिया असतो लेंथ × ब्रेड्थ. सो 40 × 16 640 युनिट स्क्वेअर और स्क्वेअर युनिट. So this is the area. Next question number 3. The sum of father's age and twice the age of his son is 70. एक रिलेशन दिलेलं आहे एजेस मधलं. सनच्या ट्वाइस ऑफ एज आणि फादर्स एज यांची सम जर केली दॅट सम इज 70. इफ यू डबल द एज ऑफ फादर अँड ॲड इट टू एज ऑफ हिज सन देन सम इज 90. अजून एक कंडिशन दिलेली आहे त्याच्या अकॉर्डिंग ती सम असणार आहे 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर आता त्यांचे प्रेझेंट एजेस आपल्याला फाइंड करायचे म्हणजे सनचं प्रेझेंट एज काय आणि फादरचं प्रेझेंट एज काय या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहे. दोन व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. दोन गोष्टींमधलं रिलेशन दिलेलं म्हणजे आपल्याला दोन व्हेरिएबल ॲझ्युम करावे लागतील.
तर आपण अजम्पशन कशासाठी करूया, फादर आणि सनच्या एजसाठी लेटस अज्यूम करूया और व्हेरिएबल अज्यूम करूया. सो लेट प्रेझेंट एज ऑफ फादर, प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स अँड प्रेझेंट एज ऑफ सन बी वाय. ठीक आहे, याला वाय कन्सिडर करा, याला एक्स कन्सिडर करा, तरी काही फरक पडणार नाही आहे. सो व्हॉट इज गिवन, दोन कंडिशन दिलेलं आहे. सम ऑफ फादर्स एज, सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स एज ऑफ सन, सन्स एज is equal to 70. Sum of father's age and twice of son's age is 70. Okay, and therefore father's age x, 2 into son's age y is equal to 70. एक simple linear equation इथेच आपल्याला मिळाले, linear equation in two variable. Another condition also, if we double age of father and add it to age of his son, sum is 95. If we double the father's age, 2 times father's age, and add it to and add this to age of son, then that sum is 95. ठीक है, so 2 times father's age 2x plus age of son y is equal to 95. This is another equation. हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे मल्टिपल वेज आहे. क्रॅमर्स रूल यूज करा, सबस्टिट्यूशन मेथड यूज करा, एलिमिनेशन मेथड यूज करा, ग्राफिकल मेथड यूज करा. ग्राफिकल तर आपण जनरली करत नाहीच, तर कोणत्या एका मेथडचं यूज करून तुम्ही हे दोन इक्वेशन सॉल्व करू शकता. तर आपण काय करूया, वाय इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करू. सो इक्वेशन 2ला आपण 2ने मल्टिप्लाय करूया. सो 4x प्लस 2y इज इक्वल टू 95 इंटू 2 190. ओके, आणि हे दोन इक्वेशन आपण आता सॉल्व करूया. दिस इज इक्वेशन 3. नाव इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. सो 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. यामधून आपण सबट्रॅक्ट करतो x प्लस 2y इज इक्वल टू 70. सबट्रॅक्शन 2y मायनस 2y कॅन्सल, 4x मायनस x 3x इज इक्वल टू 120. देअरफॉर x इज इक्वल टू 120 अपॉन 3 दॅट इज इक्वल टू 40. म्हणून एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 40. याचा यूज करून एका इक्वेशनवरून आपण वायची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. कोणतं इक्वेशन घेतलं, सपोज फर्स्ट इक्वेशन फ्रॉम 1 2y is equal to 70 minus x, so that is equal to 70 minus 40, that is equal to 30. Therefore y is equal to 30 upon 2 is equal to 15, and hence y is equal to 15. y ची सुद्धा व्हॅल्यू मिळाली. सो x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. सो इन द एंड आन्सर, प्रेझेंट एज ऑफ फादरसाठी आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. प्रेझेंट एज ऑफ फादर इज 40 years आणि सन, प्रेझेंट एज ऑफ सन इज 15 years. ठीक आहे, व्हेरीफाय करूया. सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस दी सन्स एज इज 70. सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस सन्स एज म्हणजे 2 into 15 30. दिस सम इज 70. इफ यू डबल एज ऑफ फादर्स एज डबल केला म्हणजे ते झालं 80 अँड ॲड इट टू एज ऑफ हिज सन, सनचं एज आहे 15, ॲडिशन आली 95. क्वेश्चन नंबर 4. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. तर एक फ्रॅक्शन आपल्याला फ्रॅक्शन कन्सिडर करायचं आहे. तो फ्रॅक्शन आपल्याला फाइंड करायचा आहे. त्याच्याशी रिलेटेड कंडिशन्स दिलेलं आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय, एक्स अपॉन वाय या फॉर्ममध्ये नंबर जो असतो त्याला आपण बोलतो फ्रॅक्शन. त्यामध्ये एक्स असणार आहे न्यूमरेटर आणि वाय असणार आहे डिनॉमिनेटर. ओके, हा फ्रॅक्शन आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यासाठी कंडिशन्स दिलेल्या आहेत. फर्स्ट कंडिशन, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या ट्वाईसपेक्षा 4ने जास्त आहे. आणि त्यानंतर अजून एक कंडिशन दिली. ठीक आहे, ती कंडिशन आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेस फ्रेम करूया. सो या कंडिशनचा यूज करून आपल्याला फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. फ्रॅक्शन फाइंड करायचं म्हणजे आपल्याला एक्स, आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ॲझ्युम करावं लागतील. सो न्यूमरेटरला सपोज आपण एक्स या व्हेरिएबलने दाखवू, डिनॉमिनेटरला आपण वाय या व्हेरिएबलने दाखवूया. सो सोल्युशन, लेट न्यूमरेटर बी एक्स, लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स and denominator
ऑफ फ्रॅक्शन बी वाय. ओके, त्यामुळे फ्रॅक्शन काय असणार आहे, देअरफॉर फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, सो एक्स अपॉन वाय हा असणार आहे फ्रॅक्शन. कंडिशन, फर्स्ट कंडिशन, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन is 4 more than twice न्यूमरेटर. ठीक आहे, समजलं काय स्टेटमेंट सांगितलेलं आहे. डिनॉमिनेटर इज 4 मोर दॅन, 4 नी जास्त आहे कशापेक्षा, ट्वाइस ऑफ न्यूमरेटर, 2 टाइम्स न्यूमरेटर. अँड देअरफॉर डिनॉमिनेटर काय आहे, वाय. वाय इज इक्वल टू 4 प्लस 2x. तर यालाच आपण रिअरेंज करूया. देअरफॉर 2x मायनस वाय, 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. दिस इज इक्वेशन 1. ठीक आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मिळाला. अनदर कंडिशन, सेकंड कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम्स 12 times numerator if both numerator and denominator are reduced by 6. If numerator and denominator reduced by 6, then फ्रॅक्शन काय बनणार आहे, त्या केसमध्ये फ्रॅक्शन काय बनेल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघे 6 ने रिड्यूस झाले, कमी झाले, म्हणजे न्यूमरेटर काय होणार x - 6, डिनॉमिनेटर होणार y - 6. तर ह्या कंडिशनमध्ये डिनॉमिनेटर बिकम्स 12 times न्यूमरेटर, देन अँड denominator is equal to 12 times numerator. So denominator काय बनतो इथे, y - 6 is equal to 12 times numerator. numerator काय आहे, x - 6, and therefore y - 6 is equal to 12x - 72. समजली कंडिशन काय सांगितलं होतं की सपोज या फ्रॅक्शनचं न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघे 6 ने कमी झाले, म्हणजे न्यूमरेटर होणार x - 6, y - 6. मग ह्या कंडिशनमध्ये ह्या डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचं काय रिलेशन आहे, ते रिलेशन इथे दिलेलं आहे. त्यामुळे आपण लिहिलं y - 6 इज इक्वल टू 12 टाइम्स x - 6, अँड देअरफॉर 12x - y, 12x - y, 12x - y minus 72 plus 6 is equal to 0, and 12x minus y is equal to minus 72 plus 6, so minus 66, त्या साईडला शिफ्ट केला plus 66. सो दिस इज अनदर इक्वेशन. ओके, आता आपण काय करूया, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन इक्वेशन, दोन व्हेरिएबलमध्ये असणारे 2 लिनियर इक्वेशन मिळाले. हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे, मल्टिपल वेज आहे. आपण करूया इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट. सो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1, 2 - 1 12x minus y is equal to 66. यामधून आपण सबट्रॅक्ट करतोय, 2x minus y is equal to -4. सबट्रॅक्शन, सॉरी, मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होणार. सो 12x minus 2x 10x, 10x is equal to 66 plus 4 70, and therefore x is equal to 70 upon 10, that is equal to 7, and hence x is equal to 7. x ची व्हॅल्यू मिळाली 7. त्यानंतर y ची व्हॅल्यू कोणत्या एका इक्वेशनवरून आपण फाइंड करू शकतो. सपोज इक्वेशन 1 आपण यूज करू. इक्वेशन 1 वरून आपण असं लिहू शकतो, y is equal to 4 plus 2x. ठीक आहे, therefore y is equal to 4 plus 2 into 7, 4 plus 14, that is equal to 18. therefore y is equal to 18. ही झाली y ची व्हॅल्यू. फ्रॅक्शन फाइंड करायचं होतं, therefore फ्रॅक्शन न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. न्यूमरेटर x आहे, x म्हणजे 7 आणि डिनॉमिनेटर आहे 18. सो फ्रॅक्शन इज 7/18. व्हेरिफिकेशन करूया. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटरच्या ट्वाइस म्हणजे 7 × 2 14 प्लस 4, that is equal to 18. Okay, denominator becomes 12 times the numerator if both numerator and denominator are reduced by 6. Suppose या न्यूमरेटर डिनॉमिनेटर 6 ने रिड्यूस केला, म्हणजे हा नंबर काय होणार, 7 - 6 1 होणार, आणि हा 18 - 6 हा होणार 12. तर यामध्ये रिलेशन काय सांगितलं आहे, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. 12 is equal to 1 × 12. सो ती सुद्धा कंडिशन व्हेरीफाय झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. 2 types of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. एक ट्रक दिलेले आहे, ट्रकची कॅपॅसिटी सांगितली 10 tons. 10 tons एवढं सामान किंवा एवढं मटेरियल त्याच्यामध्ये बसू शकतं. त्या ट्रकमध्ये 2 टाईपचे बॉक्सेस ठेवायचे, टाईप ए आणि टाईप बी. वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी आर लोडेड इन द ट्रक, इट वेज 10 tons. ज्यावेळेस 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी त्या ट्रकमध्ये लोड केले, त्यावेळेस त्याचं टोटल वेट होतं, किंवा जे टोटल बॉक्स ए आणि बॉक्स बीचं टोटल वेट असणार, दॅट वेट इज 10 tons. बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए आर लोडेड इन ट्रक, it can still accommodate 40 boxes of type B.
आणि त्यानंतर जर आपण सपोज असं केलं की टाईप एचे 260 बॉक्सेस ठेवले तरी त्या केसमध्ये सुद्धा 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी त्या ट्रकमध्ये बसू शकतात. दॅट इज फुल्ली लोडेड. फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. तर आपल्याला ह्या बॉक्सेसचं वेट फाईंड करायचं. प्रत्येक टाईपच्या बॉक्सचं वेट किती आहे ते फाईंड करायचं आहे. क्वेश्चन समजला. क्वेश्चन काय सांगितलं आहे की एक ट्रक आहे. ओके, ह्या ट्रकमध्ये ए आणि बी या टाईपचे काही बॉक्सेस आपल्याला बसवायचे आहे, टाईप ए आणि टाईप बी. ओके, टोटल ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन्स. तर आपण काय करू, टन्सला केजीमध्ये कन्वर्ट करूया. आपल्याला माहिती आहे की 1 टन म्हणजे किती असतं, 1 टन इज इक्वल टू 1000 kg. त्यामुळे 10 टन म्हणजे काय, 10,000 kg एवढं कॅपॅसिटी असणार आहे. याच्यामध्ये टाईप ए आणि टाईप बी या 2 टाईपचे बॉक्सेस आपल्याला बसवायचे आहे. त्यामध्ये त्यांनी डिफरंट कॉम्बिनेशन सांगितले की सपोज टाईप एचे 150 बॉक्सेस होते, टाईप बीचे 100 बॉक्सेस होते, त्यावेळेस कॅपॅसिटी पूर्ण झाली. त्यानंतर सपोज 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए आहे, टाईप बीचे 40 बॉक्सेस आहेत, त्यावेळेस सुद्धा कॅपॅसिटी पूर्ण झाली. मग आपल्याला हे प्रत्येक एका बॉक्सचं वेट किती आहे ते वेट आपल्याला फाईंड करायचं आहे. म्हणजे टाईप ए बॉक्सचं वेट किती आहे, टाईप बी बॉक्सचं वेट किती आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे. 2 वेट्स फाईंड करायचे. त्यामुळे आपण ह्या वेट्सला 2 व्हेरिएबलने डिनोट करूया. सपोज टाईप एचं जे बॉक्सेस आहे त्याचं वेट x kg आहे आणि टाईप बीच्या बॉक्सचं वेट y kg आहे. असं जर आपण कन्सिडर केलं तर सोल्युशन कसं असणार आहे. सो सोल्युशन अजम्पशन फर्स्ट, लेट वेट ऑफ बॉक्स ए, वेट ऑफ टाईप ऑफ बॉक्स ए इज x kg. त्याच पद्धतीने वेट ऑफ टाइप बी बॉक्स इज y kg. ठीक आहे. टोटल कैपेसिटी ऑफ ट्रक इज इक्वल टू 10 tons. So that is equal to 10 into 1000 kg. 10,000 kg. Reason 1 ton is equal to 1000 kg. ठीक आहे. टोटल कॅपॅसिटी ट्रकची एवढी आहे. फर्स्ट कंडिशन, टाईप एचे 150 बॉक्सेस, 150 बॉक्सेस आणि टाईप बीचे 100 बॉक्सेस जर असतील तर त्या केसमध्ये when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. तर त्या केसमध्ये टोटल वेट किती होते किंवा टोटल कॅपॅसिटी एवढं वेट असणार आहे. सो दॅट वेट इज 10 टन. 10 टन म्हणजे काय, 10,000 kg. ठीक आहे. आपण टाईप एच्या बॉक्सेसचं एका बॉक्सचं वेट किती अजून केलेलं आहे, x kg. त्यामुळे नंबर ऑफ बॉक्सेस इंटू वेट ऑफ वन बॉक्स 150 इंटू x प्लस नंबर ऑफ बॉक्सेस इंटू वेट ऑफ वन बॉक्स इज इक्वल टू 10,000. ठीक आहे, समजलं. अँड हेन्स 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000. याला बोलू इक्वेशन 1. याला सिम्प्लिफाय करायचं की नाही ते आपण पुढे बघूया. समजलं इथपर्यंत. फर्स्ट कंडिशन. सिमिलर टू दिस सेकंड कंडिशन, when 260 boxes of type A, 260 boxes of type A plus when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B. तर एवढे बॉक्सेस ठेवल्यानंतर सुद्धा 40 बॉक्सेस टाईप बीचे त्यामध्ये बसू शकले. म्हणजेच काय, टोटल कॅपॅसिटी फुलफिल झालेली आहे. सो दॅट इज इक्वल टू 10,000 kg. ठीक आहे. टोटल कॅपॅसिटी एवढं टोटल वेट आहे. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. फुल्ली लोडेड म्हणजे काय, फुल कॅपॅसिटी त्याची यूज झालेली आहे. फुल कॅपॅसिटी म्हणजे किती आहे, 10 टन. दॅट इज इक्वल टू 10,000 kg. अँड हेन्स 260 टाईप एच्या बॉक्स एका बॉक्सचं वेट आपण x kg अज्यूम केलेलं आहे. प्लस 40y इज इक्वल टू 10,000. हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे. आपण काय करू, हे दोन्ही इक्वेशन सिम्प्लिफाय होऊ शकता. या ठिकाणी 150, 100 अँड 10,000 आहे. याला आपण 50ने डिवाइड करू. 50ने ज्यावेळेस डिवाइड करू तेव्हा इक्वेशन काय असेल, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. याला बोलू आपण इक्वेशन 1. दिस इज इक्वेशन 1. रिझन डिवाइड बाय 50. ओके. त्याच पद्धतीने इथे आपण डिवाइड करू शकतो 260, 40 अँड 10,000. याला आपण डिवाइड करू 20ने. सो 20ने ज्यावेळेस डिवाइड करू, सो दिस विल बी 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. याला बोलू आपण इक्वेशन 2 डिवाइड बाय 20. ठीक आहे.
आता हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इक्वेशन 1 2 सॉल्व्ह करणे इझी झालेलं आहे, कारण इथे 2y आहे, इथे सुद्धा 2y आहे. त्यामुळे दोन इक्वेशनची आपण सबट्रॅक्शन घेऊया. सो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 सपोज मी केलं, या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन घेणार. 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. यामधून आपण सबट्रॅक्ट करतो 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. प्लस 2y मायनस 2y कॅन्सल. 13x मायनस 3x 10x इज इक्वल टू 300 and hence x is equal to 300 upon 10, that is equal to 30. Therefore value of x 30. x ची व्हॅल्यू मिळाली 30. त्यानंतर y ची व्हॅल्यू फाइंड करायची. y ची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो इक्वेशन 1 वरून. फ्रॉम 1 3x plus 2y is equal to 200. Therefore 3 into 30 90 plus 2y is equal to 200. Therefore 2y is equal to 200 minus 90, that is equal to 110, and hence y is equal to 110 upon 2, that is equal to 55. So y ची सुद्धा व्हॅल्यू मिळाली 55. आपल्याला फाइंड करायचं होतं वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स. देअरफॉर इन द एंड आपण लिहिणार वेट ऑफ बॉक्स ए, वेट ऑफ टाइप ऑफ बॉक्स ए इज 30 kg. वेट आहे kg मध्ये असणार आहे, आणि अँड टाइप बी बॉक्स इज 55 kg. लास्ट क्वेश्चन नंबर 6. Out of 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. तर विशालने काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल आहे 1900 किलोमीटर. यामधलं काही डिस्टन्स बसने कव्हर केलेलं आहे, काही डिस्टन्स एरोप्लेनने कव्हर केलेलं आहे. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. बसचा ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे, आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. एरोप्लेनचा सुद्धा ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे. इट टेक्स 5 years टू कम्प्लीट द जर्नी. आणि टोटल एवढं 1900 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 5 yearsचा टाईम लागतो आहे. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. तर त्याने बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजलं काय सांगितलं आहे की टोटल 1900 किलोमीटर एवढं डिस्टन्स विशालने कव्हर केलेलं आहे. त्यासाठी 5 yearsचा टाईम लागलेला आहे. बट हे डिस्टन्स त्यांनी 2 वेनी कंप्लीट केलं आहे. एक तर त्यांनी बसचा यूज केला, त्यानंतर त्यांनी एरोप्लेनचा यूज केलेला आहे. तर यामध्ये त्यांनी बस आणि एरोप्लेनचा स्पीड आपल्याला सांगितलं आहे. बसचा स्पीड किती आहे, एरोप्लेनचा स्पीड किती आहे, ही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. याचा यूज करून त्यांनी बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथे जर बघितलं आपल्याला व्हेरिएबल कशासाठी अजूम करावं लागेल. दोन कंडिशन्स किंवा दोन गोष्टी दिलेल्या आहेत, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण व्हेरिएबल म्हणून अजूम करू शकतो. त्यामुळे सोल्युशन कसं असणार आहे याचं. सोल्युशन लेट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस बी एक्स. स्पीडचं युनिट किलोमीटर पर आवर आहे, त्यामुळे डिस्टन्स असणार आहे एक्स किलोमीटर. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन बी वाय किलोमीटर. ठीक आहे. डिस्टन्सेस आपण अजून केले. गिवन काय काय कंडिशन दिलेलं आहे. टोटल किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 1900. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड ऑर कवर्ड इज इक्वल टू 1900 किलोमीटर. याचा अर्थ काय, जे डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं प्लस जे डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं हे टोटल डिस्टन्स दिलेलं आहे 1900. दिस इज एक कंडिशन ते मिळाली, एक लिनियर इक्वेशन मिळालं इन टू व्हेरिएबल. त्यानंतर आता आपल्याला स्पीडचा यूज, इथे स्पीड आणि टाईमचा यूज करावा लागणार. त्यासाठी आपल्याला रिलेशन आठवायचं. आपण सायन्समध्ये हे रिलेशन बघितलेलं आहे. स्पीड म्हणजे काय असतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. इथे जर काही कन्फ्युजन असेल, डिस्टन्स अपॉन टाईम किंवा हे रिलेशन समजत नसेल तर नेहमी बघायचं स्पीडचं युनिट काय आहे, किलोमीटर पर आवर. किलोमीटर म्हणजे काय, डिस्टन्स. आवर म्हणजे काय, टाईम. सो डिस्टन्स अपॉन टाईम. या रिलेशनचा यूज इथे आपल्याला करावा लागणार आहे. आपल्याला कंडिशन कशाबद्दल दिलेली आहे, टाईमबद्दल कंडिशन दिलेलं आहे. म्हणजे हे रिलेशन आपल्याला टाईमच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करावं लागेल. सो दिस इम्प्लाइज टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. राईट. ओके. नाव व्हॉट इज गिवन. टोटल टाईम लागलेला आहे त्याला 5 अवर्सचा. ओके. टोटल टाईम इज 5 अवर्स. हा टाईम म्हणजे काय, टाईम टेकन बाय बस आणि टाईम टेकन बाय एरोप्लेन. हा टोटल टाईम आहे 5 अवर्सचा. ओके. टाईम टेकन बाय बस म्हणजेच काय, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे, बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, एक्स. बसने एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. बसचा स्पीड काय आहे, बसच्या स्पीडची कंडिशन दिलेली आहे 60.
सो x/60 प्लस टाइम टेकन बाय एरोप्लेनसाठी टाइम जर आपण कन्सिडर केला, डिस्टन्स किती आहे y आणि एरोप्लेनचा स्पीड किती दिलेला आहे, एरोप्लेनचा स्पीड आहे 700. सो दॅट इज इक्वल टू 5. ठीक आहे. राईट हँड साईडला टाईम आपण कन्सिडर करतो, त्यामुळे लेफ्ट हँड साईडला सुद्धा आपल्याला टाईम लागणार आहे. दिलेल्या व्हॅल्यूज किंवा दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला टाईमच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करावं लागतील. सो दिस इज अनदर कंडिशन. याचं सिम्प्लिफिकेशन आपण कसं करू शकतो, 700 इंटू एक्स प्लस 60 इंटू वाय अपॉन 60 इंटू 700 इज इक्वल टू 5 अँड देअरफॉर 700x प्लस 60y इज इक्वल टू 60 इंटू 700. ही टर्म आपण या राईट हँड साईडला शिफ्ट करू शकतो. सो हा प्रॉडक्ट काय असणार आहे, 0 3 0 7 2 6 42 42 इंटू 5. ठीक आहे. आता यामध्ये आपण काय करू शकतो, इथे प्रत्येक ठिकाणी आपण थ्रूआउट 10ने डिवाइड करूया. सो दिस विल बी 70x प्लस 6y इज इक्वल टू 21000 डिवाइड बाय 10. या इक्वेशनला आपण फर्दर सिम्प्लिफाय करू शकतो. 76 21,000 2ने डिव्हिजिबल आहे. बट आता आपल्याला कोणते दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. एक इक्वेशन आपल्याकडे कोणतं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900. इथे वायचा काहीच कोइफिशियंट नाही आहे, त्यामुळे हे इक्वेशन मी ॲज इट इज ठेवलं तरी चालणार आहे, कारण 6y आहे. इथे मी थ्रूआउट 6ने जर मल्टिप्लाय केलं तर 6y मला मिळणार आहे, त्यामुळे हे दोन इक्वेशन मी सॉल्व्ह करू शकते. जरी सपोज इथे मी 2ने डिवाइड केला, 3y मला टर्म मिळेल. अगेन मी काय करणार आहे, ह्या इक्वेशनला 3नेच मल्टिप्लाय करणार. मग ही एक स्टेप अननेसेसरी का करायची, त्यामुळे हे इक्वेशन मी ॲज इट इज ठेवते आणि त्यानंतर याला मी बोलणार इक्वेशन नंबर 2. आणि फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला मी 6ने मल्टिप्लाय करेल आणि त्यानंतर ह्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन घेईल. सो इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 6x प्लस 6y. ओके. आता हे इक्वेशन आणि इक्वेशन 2 यांना मी सबट्रॅक्ट करेल. याला आपण बोलू इक्वेशन नंबर 3. सो इक्वेशन 3 माइनस इक्वेशन 2 माइनस इक्वेशन 3. 70x प्लस 6y इज इक्वल टू 21000. यामधून सबट्रॅक्ट करते 6x प्लस 6y इज इक्वल टू 11400. 6y माइनस 6y कॅन्सल होणार. ही सबट्रॅक्शन किती असणार आहे, दिस विल बी 64. 64x 0 0 210 माइनस 114. सो ती असेल 96. ओके. अँड हेन्स x इज इक्वल टू 9600 अपॉन 64. इथे आपण 8ने डिवाइड करू शकतो. 1200 अपॉन 8. ओके. 1200 अपॉन 8. 8ने 1200 डिव्हिजिबल आहे. सो 150. अँड हेन्स व्हॅल्यू ऑफ x इज 150. वायची व्हॅल्यू काय असणार आहे, एक इक्वेशन आपण रेफर करू फ्रॉम 1. y इज इक्वल टू 1900 मायनस x. 1900 मायनस 150. 1900 मायनस 150 सबट्रॅक्शन असेल. सो 1800 1750. ह्या झाल्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. आपल्याला क्वेश्चन काय विचारलं तर फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर.